त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी जरांगेंची भेट घेतल्याचं कळत आहे। तर मनोज जरांगे सध्या लोणावळ्यामध्ये आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यामध्ये पोहोचल्याची माहिती सुद्धा समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या जवळ येताना दिसताय, तर दुसरीकडे सरकार दरबारी हालचालींना वेग आल्याचं दिसतंय त्यांना थांबवण्यासाठी, आणि त्याच पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच काही राज्य शासनामधील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। मुंबईच्या दिशेने निघालेलं हे जे मराठा वादळ आहे, मराठा वादळ जर मुंबईमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने त्याची भेट घेतलेली आहे आणि खरं तर त्या भेटीमध्ये काय बोलणं झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। खरं तर राज्य शासनाचे शिष्टमंडळ जे आहे ते आज भल्या पहाटेच लोणावळ्यामध्ये दाखल झालं होतं। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मुक्कामाला आहेत, त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत राज्य शासनाचं शिष्टमंडळ थांबलं होतं। आज सकाळी मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली। खरं तर मराठा आरक्षणासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या बाबी आहेत त्यावरती चर्चा झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर येत आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील काही वेळानंतर पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका जाहीर करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामधून ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।